बँकेवाले म्हणले आम्ही एसटी वाल्याला पगार कर्ज देत नाही. मला त्या बँकेवाल्याने हिनवलं होतं ना, एसटीच्या लोकांना आम्ही देऊ शकत नाही. मी तेव्हा फेक्या सोडायचं बायकोलं होतं. हा, संभाजीनगरला सगळ्यात मोठ्या शाळेत आपली पोरगी राहील, ड्रायव्हर नेऊन आणून सोडीन आणि मी एसटीत कंडक्टर. ही लक्ष्मीची. तुम्ही जे 10 रुपये कमवले तर सरकारला द्या, टॅक्स भरा. निसर्गाचा एक नियम आहे, आपण एक फ्रिक्वेन्सी सोड. त्या कंपनीमध्ये मला जॉईन व्हायचं होतं, तर माझं वय कमी भरत होतं, 17 वर्ष. म्हणून मित्राच्या नावावर मी तिथं लागलो. No politics, but fantastic. No gossip, only bold ship. It's very personal. Motivation, inspiration. Why that? Why not? Inspiration, the journey of life with Shailendra Tikaria. इन्स्पिरेशन द जर्नी ऑफ लाईफ मध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. सचिनराव, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात तुमचा सक्रिय सहभाग जो आहे तो सर्वश्रुत आहे. जरांगे पाटलांचे एक शिलेदार, त्यांचे एक कट्टर समर्थक म्हणून तुमची ख्याती आहे. लोक तुम्हाला तसंच ओळखतात सुद्धा. या सर्व गोष्टी लाईमलाईट मध्ये सुद्धा आहेत. आज या पॉडकास्टमध्ये मात्र आपण चर्चा करणार आहोत ती आपल्या स्ट्रगल्सची, आपल्या जीवनाच्या प्रवासाची. परिवहन मंडळाच्या नोकरीपासूनची तुमची सुरुवात. आता परिवहन मंडळाच्या भाषेतच सांगायचं असलं तर एक बस कंडक्टर ते यशस्वी बिल्डर व्हाया LIC एजंट, हा तुमचा प्रवास कसा कसा घडत गेला? ते म्हणजे आता तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघत असाल की आता मी कसं झालं, मागचे दिवस आठवले की मला गैवरून येतं. आणि ते तुमचे प्रश्नच असे होते की माझ्या तुम्हाला चेहऱ्यावर दिसत असेल, ते दिवस जर आठवले सर तर अजूनही अंगाला काटे येतात. म्हणजे सगळं होतं आमच्याकडे. माझा जन्म संभाजीनगरचाच. वडील ST महामंडळात कंडक्टर होते. सिल्लोड डेपोला पण होते. सिल्लोडजवळ माझं गाव आहे मोडा बुद्रुक. वडील इथं संभाजीनगर डेपोला जेव्हा जॉईन झाले, मग इथे सिडको N7ला आम्ही राहत होतो. 7, 8, 10 आमचे घरं होते. सगळं व्यवस्थित चालू होतं. मी 7वीत शिकत होतो. वडिलांना पॅरालिस झाला आणि 1 वर्ष ट्रीटमेंट घेतली एमजेमला आणि वडिलांची डेथ झाली. तर ते 1 वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर ट्रीटमेंटसाठी खर्च लागला. त्यामुळं आम्ही काही घरं विकले. जे राहिले, वडील वारल्यानंतर वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर मला नोकरीची ऑर्डर आली. वडील जेव्हा हयात होते तेव्हा ते मला म्हणत होते, जसं मला मुलाला कशी ओढ लागते की वडील जे करते ते, जसं तुमचा मुलगा आता सिद्धांत आहे, तसं तुम्ही एक म्युझिक डिरेक्टर आहे तर त्यालाही वाटतं मी म्युझिक डिरेक्टर व्हावं. तसं वडील कंडक्टर होते तर मलाही वाटायचं कंडक्टर व्हावं. पण मग मी काय करायचो, त्यांच्यासोबत ड्युटीला कधी गेलो की ते बघायचो, मग तिकीट पंचिंगचे तिकीट राहायचे. मग घरी आल्यावर मी वडिलांना एक वेळ म्हणलो की मला ते पंचिंग मशीन आणून द्या. ते म्हणले कशासाठी? तर म्हणलं मला ते तुमच्यासारखं तिकीट. ते म्हणले काही कुठलीही ड्युटी कर पण ST महामंडळातली करू नको. म्हणजे पण ती काय म्हणावं, ती माझी फ्रिक्वेन्सी सुटत होती का काय तेव्हा काय माहिती. मी पोरं अशी लाईनमध्ये बसवायचो, ते पंचिंग मशीन घेऊन तिकीट असं पोरांमध्ये करायचो. तर ती हॉबी माझी. म्हणजे ते पुढं वडील गेले, आईला ती ऑर्डर भेटली. ऑर्डर अशी होती की मुलाच्या शैक्षणिक पात्रता बघून मुलाला नोकरी देण्यात येईल. आईने माझ्या पुढं हट्ट धरला की चांगलं शिक, मोठा म्हणजे तुला नोकरी चांगली भेटेल. म्हणून मग मी शिकत गेलो. 10वी झालो, 12वी झालो. 12वी म्हणजे कॉमर्स घेतलं होतं मी, कारण म्हणलं अकाउंटंट वगैरे काहीतरी मोठे क्लार्कची नोकरी लागेल. 12वी झालो आणि 12वीचा रिझल्ट यायचा तेव्हा आई वारली. अगोदर वडील गेले, आई गेली. 2 लहान बहिणी होत्या माझ्या पाठच्या. म्हणजे एक मी 12वीत, ती 10वीत आणि एक 8वीत. आता दोघींची जबाबदारी आली. आणि जेव्हा आई वडील जाते तर आई गेली कशी, तर आईला कावीळ झाला, कावीळ पोटात उतरला, 2 लिव्हर डॅमेज झाला. मग माझे जे राहिलेले घरं होते
डॉक्टरने मला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं तुझी आई वाचत नाही. पाहुणे रावळे कोणी सोबत नव्हते माझ्या. तर ते जे सिडकोचे घर होते मी दणादण विकत गेलो. पहिल्याच दिवशी डॉक्टरला सांगितलं तुमच्यात जेवढं धमक आहे तेवढी वापरा, पैसा मी लावतो. दणादण जॅक म्हणजे कचरा मूल भावात आम्ही घरं विकून टाकली. ते घरं विकले आणि मग एक शेवटचं घर राहिलं. आई वारली 20/2/2004 शेवटला जाताना तिने दोघींना घेऊन ये असं बोलली. मला माहित नव्हतं. बोलवलं मला, यांना जीव लाव एवढं बोलली. मी घरी नेऊन सोडलं पोरींना. घरी जात नाही तर आईचं इकडं घटना घडली. मुलं होते, मित्र होते तिथं. त्यांनी रात्रीपर्यंत सांगितलं नाही मला. घरी आणलं, त्या आईची डेथ झाली. मग बहिणींचं कसं करायचं, सगळी जबाबदारी माझ्यावर आली. मग मामाच्या गावाला त्यांना दोघींना नेऊन सोडलं. माझ्या पुढे दुसरा पर्याय नव्हता. 2 बहिणींचे मला लग्न करायचे. म्हणजे अगोदर ऐश्वर्य होतं आमचं, म्हणजे इतकं पण हे नव्हतं. मामाच्या गावाला नेऊन सोडलं जालना जिल्ह्यात. आणि 31/3/2005 मी एसटीत जॉईन झालो. नाही म्हणजे मला बहिणींचं लग्न करायचं होतं. तिथं जॉईन झालो तर जॉईनिंगच्या महिनाभर अगोदर मधल्या बहिणीचं लग्न केलं. तर जे थोडेफार पैसे उरले होते त्याच्यात तिचं लग्न केलं. षष्टी होती पैठणला, नाथ षष्टी. 31/3/2005 त्या दिवशी पहिली ड्युटी केली. आणि मग एसटी जॉईन याच्यासाठी झालं, मला व्हायचं होतं CA. आईचं म्हणजे वडिलाची हे होती की बा तू कंडक्टर हो. मग म्हणजे CA व्हायचं. मग मी नाही म्हणलं, आपण एसटीत बराच वेळ असतो. आता मला काय माहिती की एसटीत वेळच भेटत नाही. ड्युटी करत करत आपण अभ्यास करू आणि शिकून मोठा उभा. म्हणून एसटी जॉईन केली. शिक्षण नाही, काही नाही. 12वी नंतर मुक्त विद्यापीठला यशवंतराव चव्हाणला मी ऍडमिशन घेतलं. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर काढायचं, देऊ नाही शकलो. दुसरी एक लहान बहीण होती, तिचं लग्न करायचं होतं. जॉईन झाल्या एसटीचं लोन काढलं आणि तेच फेडत बसलो 3-4 वर्ष. 2600 रुपये हातात येत होते माझ्या. 1000 रुपये रूम भाडं, 1000 रुपये किराणा आणि 600 घर चालू राहत होते. बायको म्हणायची इज्जत कसं भागवायचं, 4 पत्राच्या रूम मध्ये राहतोच. कसं तरी दिवस काढत होतो. मुलगी झाली. मिसेस म्हणे याला जिल्हा परिषदला टाकायचं का कुठं टाकायचं, आपली परिस्थिती नाहीये. तर स्वप्न मोठाले होते. मी तिला म्हणलं होतं संभाजीनगरच्या सगळ्यात मोठ्या शाळेत पोरगी शिकण, ड्रायव्हर नेऊन आणून सोड. ती म्हणायची काय 2600 रुपयात काय तुम्ही नेऊन सोडणार आहे. जिद्द होती. 20/8/2009 एसटी सोडून दिली सर, कारण शक्यच नव्हतं माझ्याकडून ऍडजस्ट करणं. 2000 मग 1 वर्ष तसंच फिरलो. सामाजिक संघटना, समाजात काम करण्याची इच्छा होती. छावा संघटनेत काम करत होतो, लोकांचं काम करत होतो. एक दिवस अशी परिस्थिती आली, मिसेस वेरॉक इंजिनिअरिंगला लागली होती माझी. म्हणजे तिला जवळजवळ 12-15 हजार पगार, मला 2600 पगार. ती लागली. मग मुलगी ताणी होती, 1 वर्षाची होती. तिला ड्युटीला जावं लागायचं, घरी कोणी सांभाळायला नाही म्हणून तिने दूध तोडलं. तर मुलगी उपाशी होती. एक दिवस मिसेस घरी, मी या चळवळीसाठी मी कन्नडला गेलेलो. मिसेसकडे 10 रुपये होती दूध बॅग आणायला. त्यावेळेला कॉईन बॉक्स होती, 1 रुपया नव्हता. कॉईन बॉक्सवर तिच्याकडे फोन करून सांगायला की माझ्याकडे दुधाला पैसे नाही. पोरीला तर दूध पाजता येणार तिला. पोरगी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी. मी घरी आलो, तिने माझ्यातला माणूस जागा केला. म्हणले होत नाही तर पोरं कशाला पाहिजे. तुमच्याकडून जर म्हणजे तुम्ही हे करता, पैसे आहे का आपल्याकडे, रुपया नाही. त्या दिवशी सर मी माझ्या पोटातली आग पेटली. त्या दिवशी मला म्हणलं आता बस. मग 2010 मध्ये मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये पदार्पण केलं. कॉर्पोरेट कंपनी होती, त्यामध्ये LIC, टाटा, बजाज, बिर्ला, सगळ्या अशा 23 कंपन्या ज्या आहेत भारतातल्या, त्या सगळ्या कंपन्यांचं एकत्रित करून एक कॉर्पोरेट एजन्सी होती. त्याच्यात मी काम चालू केलं. मी ज्या पण व्यक्ती पुढे बसायचो तेव्हा मला दिसायचं, माझी पोरगी दिसायचं, मला फ्युचर दिसायचं. मग आता मी कोणाच तरी मुंड्या मोडीन, असं जर काही असलं तर कोणाच तरी मुंड्या मोडीन. तर तसं न करता ते असं होतं त्या कंपनीचं की तुम्हाला जर LICची पॉलिसी लागते तर तुम्ही कुठल्या तरी एजंटकडून घेणार.
ती फक्त माझ्याकडून घ्यायची होती. आणि ती घेतल्यानंतर त्याला MLM केलं होतं. म्हणजे तुम्ही पॉलिसी तर एजंटकडून घेतली, तुम्हाला काही दिलं नाही. पण तुम्ही जर खाली माणसं जर डाऊनलाईन तयार केली तर त्याच्यातून तुम्हालाही मिळतील, अशी सिस्टीम होती. सर मी एका वर्षात भारतात 2 नंबरला होतो. मी त्यामध्ये 2 फॉरेन टूर मिळवले, जवळजवळ 7 ते 8 प्लॅटिना गाड्या मिळवल्या, 4 नॅनो मिळवल्या. म्हणजे बरंच काही त्यामध्ये मला मिळालं. एका वर्षामध्ये मी जवळजवळ 15 ते 20 लाख रुपये त्यामध्ये कमवले. अच्छा. आणि माझ्यासोबत 8-10 जणांना मी फॉरेन टूर केली. मग तिथून मी ग्रीप पकडली. 2-3 वर्ष त्या सेक्टरमध्ये काम केलं. मग 2013ला आता ती इन्शुरन्स पण मला सोडायचं कारण पडलं, कारण माझं 2013-14ला ॲक्सिडेंट झालं धुलीवंदनच्या दिवशी. मग मी फिरणं बंद केलं. म्हणलं फिरून आता नको करायला, म्हणून तेही सेक्टर मी सोडून दिलं. आणि जी जमापुंजी होती ती मी बिल्डरशिपमध्ये वापरली. मग शेअर्स घेतले दुसऱ्यांच्या प्रोजेक्टमध्ये. ते शेअर्स घेत म्हणजे मी बिल्डरशिपला व्यवसायाला चालू केली. त्यामध्ये सुलभ हप्त्याने लोकांना प्लॉट्स दिले, रजिस्ट्री करून दिले. आज ज्याही लोकांना करून दिले ते सगळे सुखी समाधानी. आणि जिथं जमत नव्हतं तिथं ज्याची जमीन होती त्याला डेव्हलप करून त्यांना पैसे दिले. फक्त लक्षात एवढं ठेवलं की 2600 रुपये मिळत होते ना, तर 26,000 मिळावा, बस एवढीच अपेक्षा. म्हणजे 26 कोटी रुपये ना असं टार्गेट नव्हतं. पण देवाच्या कृपेनं यशस्वी होत गेलो. आणि मग आज आता तुमच्यासमोर बसलेलं. आता तुम्ही जी तुमची परिस्थिती सांगितली, तुमच्या ठिकाणी दुसरा कोणी असला असता, आपण किती दिवस तरी पेपरमध्ये वाचतो ना, शेतकऱ्याच्या आत्महत्या, अमुक काही थोडंसं बिनसलं की लोक टोकाची भूमिका घेतात. तशी भूमिका घ्यायचा तुम्हाला कधी विचार आला होता का मनामध्ये? बऱ्याच वेळेस आले सर. फक्त म्हणजे वडील गेले तेव्हा वाटलं, तेव्हा धीर द्यायला आई होती. आई गेली त्यावेळेला म्हणजे एक जीवलग मित्र होता, तो आला मला समजूत घालायला. म्हणजे जसं आईची बॉडी आणायची घरी तर मी त्याला फार मानायचो. म्हणजे आधार वाटायचा मला त्याचा, एकदम जीवलग मित्र होता. आई गेली, त्याने मला धीर दिला त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं आत्महत्या करून वारला. ख्रिश्चन समाजाचा होता. ती कशासाठी? फार जीव होता माझा त्याचा प्रेम प्रकरणामुळे त्याने हे केली. पण तो इतका हे होता की त्याचा त्या ठिकाणी दबदबाही होता त्या परिसरामध्ये, आणि मन मिळावू, आणि माझा फार जीव होता त्याच्यामध्ये. दुसऱ्या दिवशी त्याने आत्महत्या केली. आणि आदल्या दिवशी मला म्हणला तुझी आई गेली तर काय मी. आणि जेव्हा तो गेल्यावर मी कोसळलो सर. मला रक्षा म्हणजे आईची रक्षा पण नव्हती सावडली, तर त्याच्या मौतीला मला खांदा द्यावा लागला. N6ला मी राहत होतो. मग मी ते N6 सोडून चालले गेलो. त्यावेळेला मग मला तेव्हा एकदा वाटलं की आपण आता जागाच नाही, पण 2 बहिणीची जबाबदारी. त्यानंतर जेव्हा ह्या गरिबी बघितली मी, ही गरिबी, मग कधी कधी मग विचार करायचो मी मोटिवेशनल पुस्तकं वाचायचो, मोटिवेशनल लोकांचे विचार ऐकायचो. करू काय, काही कळत नव्हतं. मग हे जेव्हा इन्शुरन्स सेक्टरमध्ये गेलो, किंवा आज मी अनुकरण करतो, एसटीत मी नोकरी करत असताना मी जर 100 म्हणजे 48 सीटर गाडी असती, 48 सीटांना तिकीट दिलं तर तेवढाच पगार, 20 लोकांना दिलं तेवढाच पगार, आणि 100 लोकांना जरी तिकीट दिलं तर तेवढाच पगार. पण मग बिझनेस मध्ये मी विचार केला, जर मी 48 म्हणजे 100 लोकांना जर मी हे प्रोडक्ट हे करू शकलो तर मला ती मल्टिप्लाय होत जाईल. हे गणित त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणे, रिलेशन मेंटेन करणे, आणि जे आपलं आहे ते परफेक्ट हे करणे, प्रेझेंट करणे, याच्यावर हे करून मला अशक्य काहीच वाटलं नाही म्हणून. आणि जीवनात कसं होतं, मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की किती हे आलं तर आपल्यापेक्षा खालच्या माणसाची परिस्थिती पाहिजे, वरच्याची नाही पाहिजे. म्हणजे मी 2600 रुपये जरी कमीत होतो, पगार करीत होतो, तर मी वरच्याकडे नव्हतो बघत. मी बघत होतो जे आमच्या बस स्टँडवर झोपायचे ना भिकारी. तर आज मी तरी समजा घरात तरी राहतो, एखाद्या भाड्यात घरात राहतो, मी नोकरीला तरी, हे बिचारे यांना काय. तर ह्या लोकांची परिस्थिती बघून मग मी सावरत गेलो. आणि आयुष्यात म्हणजे मी, लोक म्हणते 4 धाम करायला जायला पाहिजे, गरज नाही, आई बापाची सेवा करा. मी स्वतः 1 वर्ष वडिलाची सेवा केली, 1 वर्ष आईची केली.
2 बहिणी माझं विश्व होतं, त्या दोघी बहिणीचे आज माझं विश्व आहे. म्हणून त्या आई वडिलाच्या आशीर्वादाने तुम्हाला सांगतो सर, जिथं जाईन तिथं पाणी काढतो मी. त्याच्यामुळे आता वाटत नाही, पण जे आत्महत्या करते त्यांना सांगतो, ते एक सेकंद असते, ते 10-5 सेकंद असते. त्या सेकंदामध्ये जर तुम्ही अटकले, म्हणजे तो जर विचार त्या विचारात अटकले तर तुम्ही संपले. पण आत्महत्या करणं हा पर्याय नाही. जेवढेही मोठमोठे व्यक्ती झालेले आहेत आज या जगामध्ये, सगळे म्हणजे फार निराशा, त्यांना कित्येक वेळा एक्झिट करण्याची वेळ आली, पण आज तेच सगळे मोठे. आता या स्ट्रगल मध्ये तुम्हाला मित्रांची पण साथ मिळाली, घरच्या लोकांची साथ मिळालीच असेल, हो. पत्नीची. अरे बा, म्हणजे बायकोच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी जेव्हा बघायला गेलो तिला, ती BSc होती आणि मी पैठण डेपोला होतो. माझा मित्र म्हणजे ज्याला मी तो एसटी, तो त्याचे वडील आणि माझा मित्रपणा होता, तो एसटीत जॉईन झाला. मी जॉईन झाल्यानंतर आता मला एसटीतले ट्रेनिंगसाठी त्याला माझ्याकडे पाठवण्यात आलं. तर मी त्याला ट्रेनिंग दिली एक 4-8 दिवस. मग आमचा दोस्ताना घट्ट झाला. मग रात्रंदिवस आम्ही सोबत, म्हणजे त्याच्या घरी, माझं लग्न झालेलं नव्हतं. एक दिवस त्याने मला फसून, ही त्याची मावस बहीण आहे, अच्छा. त्याने फसून मला जालन्याला आणलं. तर म्हणजे आपल्याला पाहुण्याकडे जायचं, बसवलं गेलं माझ्या मिसेसला आणून समोर सोनालीला, आणि म्हणे बोला. मी म्हणलं बोला म्हणजे काय, मला तर काही कळाय ना. म्हणलं काय बोला? अरे म्हणे बघायला आलो आपण. मी म्हणलो नाही, आणि माझी लहानी बहीण लग्नाची बाकी होती ना. म्हणलं नाही बा, आपल्याला लग्न नाही करायचं, हे असं नाही, चांगलं नाही. म्हणलं अरे तू नाही म्हणे बोला. मग आम्ही काय झालं, सोनालीनं आम्ही बोलल्यानंतर मग मी सांगितलं की बाबा मला 2 आई वडील नाही, 2 बहिणी आहे, असं 2 बहिणीच माझ्यासाठी आहे. तर ती मला म्हणली मी सांभाळून घेईल असं तसं, नाही का. मग मला तेच पाहिजे होतं समजा. पण मी सांगितलं माझ्याकडं ना घर आहे ना शेती आहे, ती एसटीची नोकरी ती मी करणार नाही, म्हणजे भरोसा नाही, मी करील ते नाही करील, माझे स्वप्न मोठे आहेत म्हणलं. तर ती म्हणली चालतंय. आता तिला भरपूर चांगले स्थळ येत होते तिलाही, आणि आमचं कसं आहे, आमची मत होता आम्हाला, म्हणजे एसटीची नोकरी म्हणजे ती भले 2600 पगार का असं नोकरी आहे, 5-50 स्थळ आपल्या बी मागे लागले होते. आमचे विचार जोडे. मग बऱ्याच जणांनी नातेवाईकांनी खोडा घालण्याचं काम केलं. नाही कोणी म्हणतं माझी भाचीच करायची, कोणी म्हणतं माझी पुतणीच द्यायची. अशा याच्यात 1 वर्ष आमचं रखडलं. आम्ही फोनवर बोलायचो. शेवटी नाईलाजानं मी सगळ्यांना म्हणलो बा मला तर करायचं. पण मग हा जो माझा मित्र म्हणतो मी, त्याच्या आईन ते मला मागं लागायचे की बाबा ते करून घ्या, ते पाहुण्याचा लय फोन यायला. मग त्याला म्हणलो बा माझ्या बहिणीचं मला करायचं लग्न. त्याचं लग्न बाकी होतं, तो बी कंडक्टर होता. त्याला म्हणलं तू माझी बहीण कर सक्की, तुझी मावस बहीण मी करतो. आम्ही दोघांचं सोयरीक केली. माझं केलं 6 महिन्यात त्याचं करून दिलं. दोघं तिथंच पैठणला राहिलो आम्ही. असं ते दोघींचं लग्न केलं. आणि म्हणजे ते झाल्यानंतर मी मुक्त झालो. बहिणीचे लग्न झाल्यानंतर मग मी आपली इनिंग सुरुवात केली क्रिकेट, म्हणजे बॅटिंग. आता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे असं एक दिसून येतं की समाजकार्य या विषयामध्ये तुमची खूप रुची आहे, आणि ती रुची तुम्हाला केव्हापासून निर्माण झाली? या समाजकारणामुळेच माझी नोकरी गेली सर. आता पुन्हा तुम्हाला सांगतो, मला काहीतरी समाजासाठी करण्याची इच्छा होती. कारण आरक्षण नव्हतं, म्हणून मला बऱ्याच वेळा अडचणी आल्या. म्हणजे मी शिकत असताना बघितलं होतं. आणि मी नोकरीला आहे, पण बरेच आमच्या समाजामध्ये गरिबी फार प्रमाणात आहे. आज आम्हाला फक्त पाटील की देशमुखी हे नावावर आहे. आमच्या गाड्या गेल्या, माड्या गेल्या. आज आमच्या माड्याची माती इकाना, ती इकायची म्हणजे 400-500 रुपये लागते. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे. मग काहीतरी करायचं समाजासाठी म्हणून 2008 पासून मी ते अण्णासाहेब जावळे पाटील असतील, देवदासजी वडजे असतील, या लोकांसोबत काम करत मग ड्युटीला सुट्ट्या मारायला लागलो. सुट्ट्या मारायलो तर मला 20/8/2009 एसटीने काढून टाकलं ॲबसेंटिझमवर. मग मी त्या दिवशीपासून पुन्हा 2009 पासून चळवळीत सक्रिय झालो. आणि 2010ला मग ते इन्शुरन्स सेक्टरमध्ये गेलो. पण सांगड हे सगळे सोबतच चालू राहिले.
तेव्हापासून आतापर्यंत जसं जसं मनोज जरांगे पाटील यांचं मध्यंतरी मी 2-4 वर्ष जेव्हा माझं प्रोजेक्ट चालायचे नाही का, साईट्स वगैरे असल्या, तर मध्यंतरी मी 4-6 महिने 2-4 महिने असं हे करत गॅप घ्यायचो आणि पुन्हा चळवळीत ऍक्टिव्ह व्हायचो. पण 29 ऑगस्ट 2023ला जसा आंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथं गेलो. जरांगे पाटलांची आमची भेट झाली. जरांगे पाटलाची परिस्थिती बघितली की आता सगळे विरोधात गेलेले, आणि त्या व्यक्तीने सांगितलं की बाबा सगळे माझ्या पाठीशी उभे राहा. आणखी कोणत्या कोणत्या संघटनामध्ये काम केलं तुम्ही? अखिल भारतीय मराठा महासंघात काम केलं मी. माहिती अधिकार त्या संघटनेमध्ये काम केलं. म्हणजे झालं असं की समोरच्याचा जर निर्णय चुकला तर मी त्या ठिकाणी राहिलो नाही. आमच्या पद्धतीने म्हणजे तत्वानी जर तिथं काही उणीव दिसली की आम्ही सोडून दिलेले काम. आणि आता जवळजवळ 1.5 वर्ष झालं जरांगे पाटलाची आम्ही इमानदारी बघितली म्हणून आम्ही आमच्या गाड्यांमध्ये आमचं पेट्रोल डिझेल टाकून घरच्या चटणी भाकरी खाऊन आम्ही त्यांच्यासोबत, आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये असो, त्यांचे अपडेट असो, मी माझे चॅनल्स असतील, लाईव्ह असतील, त्याच्यातून मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यामुळे महाराष्ट्रभर माझी ओळख निर्माण झालेली. आणि माझं कसं असतं, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. जे ते लाईव्ह मी लाईव्ह दाखवतो. लोक जे आहेत आज मार्केटमध्ये बघा तुम्ही, बऱ्याच वेळा असे स्टेजेस आले जरांगे पाटलाला बदनाम करण्याचं काम केलं, पण त्या वेळी मी तिथं असायचो आणि मी ते लाईव्ह दाखवून की बाबा हे बघा, हे असं नव्हतं, असं नाही, मी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे या आंदोलनाला कधी गालबोट लागू दिलं. आता तुम्ही तुमची जी कथा सांगितली त्याच्यामध्ये एका लेवलवरून डाऊनफॉल आणि पुन्हा ती लेवल धरणं, आणि त्याच्यामध्ये जो टाइम स्पॅन होता ते जवळपास 8-10 वर्षाचाच दिसतोय. तर त्या 8-10 वर्षात तुम्ही जी मेहनत घेतली असेल, जे तुम्हाला मानसिक तुमची जी कसरत झाली असेल, तर ती फार अगदी 8-10 वर्षाच्या कालावधीत मध्येच दिसते. तर याला तुम्ही दैवी योग मानता का देवाची कृपा मानता का तुमच्या पत्नीचं पायगुण नाही? म्हणजे हालक एकदम काय म्हणते ना, दरिद्रीचे दिवस होते माझे. जरी मी एसटीत होतो तरी. म्हणजे माझं लग्न झालं 25/1/2007ला. एसटीत जॉईन झालो 31/3/2005. लग्न नव्हतं होईल तर तेव्हा काय घरी काय नाही, तिथं रूम करून राहत होतो. डबल ड्युट्या करायचो. आठवड्यातून दोन दिवस सुरत, 2 ड्युट्या सुरत, 1 ड्युटी मुंबई, असं हे होतं. जसं लग्न करून आलो आणि तिथून म्हणजे ती आली, लग्न झाल्या 6 महिन्यात तिला व्हेरॉकला जॉब लागला. ती BSc DMLT होती. आम्हाला लॅब टाकायची होती, पॅथॉलॉजी लॅब, पण पैसे नव्हते लॅब टाकायसाठी. एका बँकेत गेलो, त्याला म्हणलो बाबा मी एसटीत नोकरीला आहे, मला 10-20 हजार तरी हे द्या. म्हणलं ती लॅब तरी चालवलं तर दोघायचे नाही हे होईल. ते बँकेवाले म्हणले आम्ही एसटी वाल्याला पगार कर्ज देत नाही. म्हणजे अशी परिस्थिती होती. तिला मग व्हेरॉक कंपनीत लागली, पण मुलगी लहान होती. मुलीची ते हे बघून तिने तो जॉब सोडला. नंतर तिने ब्लाऊज शिवणे असेल, ड्रेस शिवणे असेल, लेडीजचे कोचिंग क्लासेस असतील, असं करत करत माझ्या याला हातभार लावला. आणि जेव्हा नोकरी केली 1 वर्ष तिने लोकांची इथून 50-50 रुपयाने म्हणजे ते कापलेले ब्लाऊज पीस हे असतील ते शिवून माझं 1 वर्ष घर चालू. म्हणजे माझं मनोधैर्य खचू दिलं नाही. त्यामुळं ती लक्ष्मीचे, तिच्यामुळं मी हे सगळं बघू शकलो. आणि मग मला त्याच्यामुळे काही वाटत नाही, कारण मी सगळ्यात ग्राउंड लेवलचे दिवस पाहिलेले. त्याच्यामुळे मी आता किती उंचावर गेलो पुन्हा खाली जरी आलो मला काहीच वाटणार नाही, कारण आपण अगोदरच पोत्यावरले होतो. त्याच्यामुळे पुन्हा पोत्यावर त्याचं टेन्शन नाही घेत आपण. आणि हे आता काही काही लोकांना वाटत असलं हे मग इतकं कसं काय बाबा एसटीचं कंडक्टर सोडून लगेच हे इतकं कसं काय झालं. तर आज म्हणजे माझं हॉटेल जे आहे किंवा माझ्याकडं हॉस्टेल आहे, तर मी मला फक्त एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं. जसं मला त्या बँकेवाल्याने हिनवलं होतं ना, एसटीच्या लोकांना आम्ही देऊ शकत नाही, कारण तिने पाहिली पगार स्लिप 2600 रुपये, त्याला पगार तरी काय द्यायचं, लोन तरी काय द्यायचं. म्हणून मी IT रिटर्न स्ट्रॉंग करण्यावर भर दिला. म्हणजे तुम्ही जे 10 रुपये कमवले तर सरकारला द्या, टॅक्स भरा. आणि मी ते भरत राहिलो. मग माझं हॉटेलवर मी कर्ज घेतलं, माझ्या घरावर घेतलं, आणि त्याची सोय अशी लावली की तो हप्ता रेग्युलर वेळेवर जायला पाहिजे, मला खायला नसलं चालत. तर ते केल्यामुळं आज मी सक्सेस मिळवू शकलो. म्हणजे तुमचं सगळ्यांना हे सांगू इच्छितो, तुमचे जे सबस्क्रायबर असतील त्या लोकांना सांगतोय
की खर्च कमी करा आणि बचत करायचं शिका आणि मोठे स्वप्न पाहायचं आणि मोठ्या लोकांचे विचार ऐका, त्यांनी कसे घडले. आज आपण बघा, तुम्ही मुलगा रांगत असतं, मग ते चालायला लागतं, ते जे स्टेजेस त्या तुम्ही चाललेच नाही तर ते शक्य नाही. हॉस्टेलची कल्पना कधी आली? हॉस्टेलची म्हणजे मी प्लॉट घेतला राहायला बांधकामासाठी. आमच्या मित्रांचे क्लासेस होते, मी बंगलो बांधायचे विचारत होतो. ते आले म्हणले बंगलो काय करायचं तुम्ही तर 2-4 जणांसाठी, काय बंगलो म्हणजे काय करायचं म्हणे. अरे असे कित्येक घर आहे म्हणे ते बंगलो, आणि त्याला साफसफाईला माणसं भेटत नाही. आणि त्यांची संकल्पना आवडली. ते म्हणले तुम्ही हॉस्टेल करा नाही का, आणि 2 पैसे तुम्हाला येतील. मला ते आवडलं, कारण मला लोन करायचं होतं. म्हणजे नाही तर मला पण काय झालं असतं, फ्रस्ट्रेशन आलं असतं. मग मी म्हणलं नाही, आपण एक 10-5 रूम जर काढल्या आणि त्या मुलींना दिल्या तर त्याच्यातून आपल्याला हे येईल, ते हप्ता जाईल, आणि मी तर घरात राहिलो ना स्वतःच्या. म्हणजे कर्जबाजारी जरी असलो पण पैशाचा स्रोत निर्माण केला. म्हणजे तुम्ही वेगवेगळे रूट ऑफ गेन निर्माण करत गेले. हो, जसं तुम्ही सांगताय की तुम्ही एक हॉटेल पण काढले म्हणताय तुम्ही. हॉटेलही परचेस केलं मी. तर हॉटेलचं कसं आहे की बा, हॉटेलमधून बघितलं मी की बा, मी समजा मला 1,35,000 रुपये हप्ता आहे, तर तेवढा जाईल का माझ्याकडून. मग त्या पद्धतीचं सेल वगैरे आहे का, मग त्या पद्धतीने मी ते घेतलं. आज बँकेचं लोन 1,35,000 रुपये मी दर महिन्याला भरतो. तिथलंच उत्पन्न ते चालवायला देऊन टाकलं तर ते त्याच्यातूनच भरलं जातं. म्हणजे पण आज लोकांना काय वाटतं, हॉटेल याच्याकडे म्हणजे हॉटेल मोठं हे नाही, पण त्याचे स्त्रोत निर्माण केले. तेच मेन तुम्ही जे दिसता तसं नसता, जे समोर दिसतं तसं नसतं, त्याच्या मागे स्ट्रगल्स असतात. ते स्ट्रगल्स तुमच्याकडून काढून घ्यायचे होते. रहस्य आता या जीवनाचं एक रहस्य म्हणजे तुमच्या मोबाईलच्या टावर सारखं. आज मोबाईल आहे आपला हे सर, किंवा हे जे तुमचं हे लावलेलं आहे याच्यात त्या तुमच्या याच्यामध्ये फार अंतर आहे. पण हे एक फ्रिक्वेन्सी सोडत असते. हे त्याला म्हणतंय की मला तू हे दे, माझं कॅच कर तू हे. जसं ते मोबाईलचं टावर असतं, आपण इथं बसलेलं मोबाईलचं टावर, तर ते फ्रिक्वेन्सी सोडत असतं. तसं निसर्गाचा एक नियम आहे, आपण एक फ्रिक्वेन्सी सोडतो. तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केला की मला BMW पाहिजे, मला अमेरिकेत घर पाहिजे, लंडनला पाहिजे, तुमची विचारशक्ती पाहिजे, हे फ्रिक्वेन्सी सुटत असते, निसर्ग ऐकतो. आपण जर रडत बसलो ना सर, नाही हे काय खरंय, नाही आपल्याकडून होणार नाही, तर निसर्ग ऐकतो, अरे याच्याकडून होणार नाही. निसर्ग त्याला ती शक्तीच देत नाही. तुम्हाला सांगतो, शक्ती पाहिजे, विचार करण्याची शक्ती. ती जर असली, मी तेव्हा फेक्या सोडायचं ऐकवलं तर संभाजीनगरला सगळ्यात मोठ्या शाळेत आपली पोरगी राहील, ड्रायव्हर नेऊन आणून सोडीन, आणि मी एसटीत कंडक्टर. पण आज आहे ना फ्रिक्वेन्सी 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 पाहिजे. तर आता तुम्ही तुमच्या आता समोर जी पिढी आहे, आपल्या तरुण मंडळी, कोणी भरकटतं, कोणी कुठलेही डिसिजन घेतं, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता जाता जाता? मी तर प्रत्येकाला सांगत असतो की काहीतरी काम करायला पाहिजे. म्हणजे आता काही लोकांना काय वाटतं की डायरेक्ट नोकरी, सरकारीच नोकरी लागली पाहिजे असं नाही. मी स्वतः सर, मी वडील वारले आणि मी 11वीला का काय, आईला मला जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की पोटात काळू उतरला, तर दररोज तो 200 रुपये खर्च लागायचा सर. आणि स्त्रोत काही नव्हता आमच्याकडे उत्पन्नाचं. व्हिडिओकॉन कंपनी भालगावची, तेव्हा भालगावची, त्या कंपनीमध्ये मला जॉईन व्हायचं होतं. तर माझं वय कमी भरत होतं, 17 वर्ष. म्हणून मित्राच्या नावावर मी तिथं लागलो. रवी अंबादास शिरसाट म्हणून नाव होतं त्याचं. बरं. त्याच्या नावावर लागलो. 50 रुपये 8 घंट्याची हजेरी होती आणि 8 रुपये घंटा ओव्हर टाईम होता. म्हणजे 8 64 आणि हे 50, 114 रुपये रोज भेटत. मी सकाळी 6ला जायचो, रात्री 12 वाजेपर्यंत. काय बरं, माझ्या आईला 200 रुपयाची रोजची ट्रीटमेंट लागायची. मी 1 वर्ष तिथं जायचो. तर पहिल्या दिवशी गेलो, म्हणजे 2-4 दिवस गेलो ना तिथं, तर पोरं मागून माझ्या, ए रवी. आता मी रवीच नाही तर मला कसं ऐकू येईल किंवा मला आवाज देऊ राहिले म्हणून. ते जवळ म्हणायचे, अरे तुला आवाज द्यायलो केव्हाचं, कारण माझं नाव काय सचिन हवे, पण त्या नावाने मी जॉईन झालेलो. म्हणजे असे दिवस काढले. ते सोडलं. त्याच्यानंतर वखाड फार्मास्युटिकल मध्ये लागलो, लुपिन फार्मामध्ये लागलो. म्हणजे एसटीची नोकरी होती ना, मी असं म्हणू शकत होतो आहे ना बाबा 1 वर्षानं, नाही काहीतरी करत राहिलं पाहिजे, रिकाम्या वेळेत पण बसलं नाही पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे, मोठे विचार केले पाहिजे. मोठे विचार कसे सक्सेस झाले, काय केलं. आता तुम्ही ते आपलं विमान ज्यांनी बनवलं
राईट बंधू, त्यांनी विमानाचा शोध लावला, लाईटचा ज्यांनी शोध लावला, हे लोक कित्येक वेळा हरलेले. आता हे KFC वाले जे आहेत, मॅकडोनाल्डचे, हे ह्या लोकांचं ऐकलं पाहिजे. आज वॉरेन बफेटचं ऐका, टाटा, रतन टाटा होते आपले. पैशाचा उत्मात नाही केला पाहिजे, गर्व नाही पाहिजे. तुम्ही गायन पण करता? हा, गायनाचा नाद आहे मला. म्हणजे वडिलांना फार होतं गाणे ऐकायचं नाद. म्हणजे तुम्ही तुमच्या काळातले ते शिव आराधना वगैरे नाही का, पुन्हा मोहम्मद अजीजचे वगैरे, माझ्या वडिलांना फार ते मोठे मोठे पुस्तक राहायचे तुमच्या काळात. त्यावेळेला ते बस स्टँडवर भेटायचे नाही का, ते सस्पेन्स, ते पुस्तक किंवा ते रीलच्या कॅसेट होत्या पहिल्या. वडिलांना फार नाद. मग त्यांच्यामुळे आम्हाला नाद निर्माण झाला गाणे ऐकण्याचा, गुणगुणायचा. आणि देवाच्या कृपेनं काय बायकोच गायक मिळाली तिला गाण्याचा नाद. मग तिला मी मोटिवेट केलं, तिला शिकू दिलं, शिकली. तिला फक्त शिकण्याचं हे होतं. मी तिला कित्येक वर्षापासून म्हणायचं, 8-10 वर्षापासून, किंवा आपण याला रेकॉर्ड करू. तर ती म्हणायची मला ते करायचं नाही, मी माझ्या आनंदासाठी शिकते. पण मग ते कन्व्हिन्स करून 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 आपण ते बऱ्यापैकी गाणे तयार केले. आणि मला गाण्याचा नाद आहे, पण आपला आवाज तसा नाही. मग घरून मी काय करतो, बाथरूम मध्ये आपलं जायचं, जोर जोरात वाटायचं आंघोळ करता करता, नाही का, त्याच्यात आनंद आहे. तर इथं इन्स्पिरेशन ऑफ द जर्नी ऑफ लाईफ मध्ये आपण जे आम्हाला आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आपला हार्दिक नाही, खरंच मला इन्स्पिरेशन भेटलं की चला कोणी म्हणजे आपल्या स्ट्रगलची कोणीतरी दखल घेतोय. तुम्ही मला बोलवलं, तुमचं ते टायटलच आवडलं मला, इन्स्पिरेशन द जर्नी ऑफ लाईफ. तर ते मला बी इन्स्पिरेशन भेटलं की पुढच्या जर्नीसाठी. आणि मी अजून जेव्हा भेटेल ना, तर याच्यापेक्षा अजून, म्हणजे मला माहिती आहे की मी